हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू भावीज रेसिपी. चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत. उपवास स्पेशल साबुदाणा बटाटा टिक्की. तुम्ही बघू शकता साबुदाणा बटाटा टिक्की किती मस्त दिसते तर, आणि खायलासुद्धा ती तितकीच टेस्टी लागते. तर आपल्याला नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर आपण हे नक्कीच करू शकतो. तर सगळ्यात आधी मी यासाठी घेतलेला आहे 1 वाटी साबुदाणा. हा मी भिजत घातला होता 4 ते 5 तासांसाठी. किती मस्त मोकळा मोकळा झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर यासाठी 1 वाटी साबुदाण्यासाठी घेतलेले आहेत 3 उकडलेले बटाटे, 1 चमचा जिरा पूड, 3 ते 4 हिरवी मिरची बारीक कट केलेली, अर्धा चमचा चिली फ्लेक्स. तर चला आता सगळ्यात आधी आपल्याला हे बटाटे खिसून घ्यायचे आहेत. बघा, अशा प्रकारे आपले बटाटे छानपैकी आपले खिसून झालेले आहेत. आपण अशासाठी खिसलेले आहेत जेणेकरून हे एकदम मस्त एकजीव होतं. तर आता आपण यामध्ये बाकीचं साहित्य घालूयात. 1 चमचा जिरेपूड, हिरवी मिरची बारीक कट केलेली, हिरवी मिरची आपण आपल्या अंदाजानुसार घालू शकतो. अर्धा चमचा चिली फ्लेक्स, यामुळे खूप छान चव येते. आणि नंतर आपण घालणार आहोत चवीपुरता मीठ. आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. बटाट्यामुळे काय होतं, त्याला मस्त छानपैकी बाइंडिंग येतं आणि टिक्की बनवताना अगदी छान टिक्की बनते. त्यामुळे हे सगळं असं एकजीव झालं पाहिजे, म्हणजे टिक्की एकदम मस्त बनवता येते आपल्याला. बघा, हे अशा प्रकारे आपलं एकजीव झालेलं आहे. तर आता आपण टिक्की बनवायला घेऊयात. तर सगळ्यात आधी आपण थोडंसं हाताला तेल लावणार आहोत, जेणेकरून आपल्या हाताला चिपकणार नाही. पण यातला थोडासा गोळा घेऊया, एक छोटासा, आणि आपण टिक्की बनवूया. टिक्की ही आपण आपल्या आवडत्या आकाराची बनवू शकतो कुठल्याही. मी आता गोलच टिक्की बनवत आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे किती मस्त आणि सहज तिला बाइंडिंग आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण बाकीच्या पण टिक्कीज बनवून घेऊयात. आपण थोडंसं बारीक या टिक्कीला करणार आहोत, कारण आपण शॅलो फ्राय करणार आहोत. त्यामुळे ही व्यवस्थित फ्राय झाली पाहिजे यासाठी. आणि आता आपण दुसरी पण टिक्की बनवायला घेतलेली आहे. तशाच प्रकारे बनवून घ्यायची ती पण. ही टिक्की खायला खूप छान लागते. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि अगदी नवीन शिकणाऱ्याला सुद्धा जमेल अशी अगदी सोपी पद्धत आहे. तर आता आपण शॅलो फ्राय करायला घेऊयात. तर शॅलो फ्राय करण्यासाठी मी यामध्ये 2 पडी तेल घातलेलं आहे. आता आपण यामध्ये आपली जी टिक्की बनवलेली आहे ती घालूयात. 1-2 मिनटं याला असंच फ्राय होऊ द्यायचं. 1-2 मिनटाच्या नंतर आपल्याला याची साईड चेंज करायची आहे. फ्राय झाल्याच्या नंतर याचा थोडासा हलकासा कलर चेंज होतो. तेव्हा आपण समजायचं की एका साईडने आपली टिक्की छानपैकी फ्राय झालेली आहे. आणि अलगद अशी आपण जर चमच्याने हलवायला गेलं तर अलगद अशी हलते ही टिक्की. बघू शकता तुम्ही, एकदम मस्त ती फ्राय झालेली आहे. बघा किती मस्त टेक्स्चर त्याला आलेलं आहे आणि एका साईडने एकदम छान फ्राय ती झालेली आहे. आता दुसरी साईड पण आपण तशीच फ्राय करून घेणार आहोत. आणि आजूबाजूची साईड ही वाफेवरती छान फ्राय होते. तर 1-2 मिनिटाने आपली दुसरी सुद्धा साईड अशीच फ्राय झालेली असणार आहे. बघू शकता आपण, एकदम छान अशी आपली टिक्की तयार झालेली आहे, अगदी कमी तेलामध्ये. तर आपण आता ती काढून घेऊयात. आणि बाकीच्या पण टिक्कीज अशाच सेम पद्धतीने बनवून घेऊयात. तर चला आपण आता सर्व करूया साबुदाणा बटाटा टिक्की आणि सोबत दही. याचं खूप छान कॉम्बिनेशन जमतं, खायला सुद्धा खूप छान वाटतं.
तुम्हाला सुद्धा आपली रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.